शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मिरची तळते। अशी डाळ भात असेल ना तर ही बघा, ही अशी मिरची घेतलेली मी। याचे मी हे बघा, हे असे या मिरचीचे असे मध्ये भाग काढून त्याचे 4 भाग केलेले आहेत। हे बघा असे तुकडे केलेले आहेत। आपण कधी ही मिरची मीठ वगैरे भरतो आणि अशीच तळतो मिरचीची भजी म्हणून। हे मी असे तुकडे केलेले आहेत। मोठी मिरची ही अशी खूप चविष्ट लागते, म्हणजे अशी बुडवली की आपल्याला इथे मिरचीची भजी करता येतात। म्हणून मी याला आमचूर आणि मीठ लावून मी 10 मिनिटं असंच ठेवलं होतं। इथे मी ही काय मी कापत नाही, मला नको आहे, मी तुम्हाला दाखवायला घेतलेली। इथे मी 3 ते 4 चमचे बेसन घेतलं आहे। जेवढी आपल्याला मिरची असेल तेवढं आपल्याला बेसन घ्यायचं आहे। आता याच्यात फक्त मीठ टाकायचं, मीठ आणि हळद, जास्त काही टाकायचंच नाही, मसाला टाकायचाच नाही, नाहीतर कधी हे होऊ शकतं, तिखट असते कधी कधी, म्हणून मसाला टाकायचाच नाही, मी तर टाकतच नाही। आणि हळद, हे मिक्स केलं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं बेसन घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर थोडंसं असं सैलसर ठेवायचं आणि घट्ट, जास्त सैल पण नाही करायचं। चांगलं त्याला फेटून घ्यायचं, त्याला चांगलं हलका फुलका केलं ना चांगलं हे होतं। चांगलं त्याला फेटून घेते मी। हे बघा, मी असं हे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, चांगलं फेटून घेतला। फेटून घेतलं ना की चांगलं आपल्याला असं हे करता येईल। आता मी थोडंसं याच्यामध्ये जरासा ओवा टाकते, आणि काय बेसनाचा पदार्थ आहे ना, म्हणून थोडंसं क्रश करून ओवा टाकते। बस मीठ, हळद आणि ओवा एवढंच टाकणार आहे। ओवा टाकला की अजून छान वाटतं। इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे। आपल्याला एक एक तुकडा बुडवायचा आहे त्याच्यामध्ये। अशी मोठी मिरची भरा, हे करा, आणि एवढा मोठा भजी करण्यापेक्षा ना जी चव नाही लागत, हे कसे कुरकुरीत छोटे 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 छान होतात। म्हणून मी तेल तापत ठेवलं आहे। आपल्याला तेलातून असं तापू दे जरा तेल, असं मस्त होईल। तेल तापल्याशिवाय आपल्याला तेल तापलेलं आहे। आता हा एक एक मिरचीचा तुकडा मी आता याच्यात बुडवून, म्हणजे आपल्याला हे छोटे छोटे भजीसारखे वाटतात, म्हणून असा प्रकार करायचा। याच्यात बुडवायचं आणि असं घालायचं, छान लागते अशी मिरची। अशी मोठी मोठी मिरची तळण्यापेक्षा असं टाकायचं, चांगलं बेसनात बुडवायची। असं अति पण बेसन नाही लावायचं, म्हणजे मिरचीची चव निघून जाते। फक्त मीठ आणि आपल्याला आमचूर पावडर नसेल तर लिंबू लावायचा। तिला थोडं आंबटपणा लावला आणि मीठ लावून ठेवलं की खूप छान होतात। तर हे एवढे काढते, नंतर हे घालते, नाही तर कढईमध्ये राहणार नाही। चांगलं त्याला कुरकुरीत करून घ्यायचे मस्तपैकी। बघा अशी आपली मिरची तयार झालेली आहे। बघा मस्त अशी मिरचीची भजी झालेली आहे। अशी छोटे छोटे छान लागतात आणि पटकन कुरकुरीत पण होतात, एवढी मोठी मिरची तळण्यापेक्षा। चांगले तुकडे करायचे आणि असे काढायचे। चांगले कुरकुरीत करून घ्यायचे। चांगले लाल करायचे। आपले तयार झालेले आहेत, चांगले लाल आणि चांगले झालेले आहेत, खरपूस झालेले आहेत। हे मी आता काढते बाहेर, आणि आपल्याला दुसरी बॅच आहे 2-3 ते टाकूया। इथे मी माझा तवा आहे, तव्यावर झारा ठेवते अशी नितळ, तर हे 2-3 उरले आहेत, त्याला असे टाकून देते। चांगलं बेसन लावून घ्यायचं। हे बघा पाहिजे आपला उरला असेल बेसन तर वर टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल।
जे आपले माझे 2-3 होते ते मी घातले, हात धुवून येते. हे बघा असे मस्त आवाज आला, मस्त कुरकुरीत झाले तसे. चांगलं फेटलं ना की चांगले फुगतात. त्याला काय सोडा बिडा घालायची गरज नाही पडत. असे मग आणि कुरकुरीत पण होतात, फेटले की चांगले फुलतात पण छान. जास्त गॅस स्लो पण करायचा नाही तर आपलं तेल चिरतं आतमध्ये. स्लो गॅस असला की तेल थोडंसं करून तेल शिरतं, म्हणून त्याला मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे. असे पटकन म्हणजे तापला होता ना तेल, चांगले मस्त असे झाले. किती फुगला बघा तो. फेटला की चांगले फुगतात. तर मी गॅस बंदच करते. आता हे असे काढते छानपैकी. हे आपले माझे झाले मिरचीचे भजी. एवढा तेल नसेल तर चालेल, पण माझ्या कढईमध्ये तेवढाच होता. हे बघा, हे माझी मिरचीचे भजी झाले. एकदम कडकडीत आणि असे मस्त असे कुरकुरीत झालेत. चला, कसे वाटले माझे मिरचीची भजी मला कमेंट करून सांगा, आवडले का. आणि असे करून खा बघा, छान लागतात. चला, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. चला, बाय बाय.